आणि एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे आपले खास पाहुणे बालासाहेब घोरपडे. त्यांच्याशी आपण 2-3 एपिसोडमध्ये सकारात्मक चिंतन काय आहे, कसं करता येईल याच्यावरती चर्चा चालू आहे. तर ते चर्चा अजून पुढे आपण आज पण त्याच्यावरतीच विचार करणार आहे. तर आपण सर्वांतर्फे बालासाहेब घोरपडे यांच्या एक मुलाखत कार्यक्रममध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहेत बालासाहेब तुम्ही? खूप छान. आणि आजचा पहिला प्रश्न असा आहे की सकारात्मक विचारांची पातळी नेहमी उच्च कशी राहू शकते? खूप छान तुम्ही प्रश्न विचारला. कारण आपण बघतो की सकाळी जो व्यक्ती उत्साहानं उमंगानं उठतो तर संध्याकाळपर्यंत तो त्याचा जो चेहरा आहे हा एकदम कोमजलेला असतो. तर याचं कारण जसे जसे विचार त्याचे कमजोर होत चालतात. तसं म्हटलं जातं की एकदा रात्री मोबाईल चार्ज केल्यानंतर जर तो यूज केला तर बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होते, पुन्हा ती चार्ज करावं लागते. त्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्या पूर्वीचे लोक पण ईश्वराचं नामस्मरण करायचे, पोथी वाचायचे, कीर्तन करायचे, भजन करायचे. तर याचं हेच कारण की आपल्या मनामध्ये सकाळी सकाळी ईश्वराप्रती विचार येण्यासाठी एक एनर्जीचा स्रोत आपल्याला ईश्वराकडून मिळतो, म्हणून ती प्रथा पहिल्यापासून आपल्याकडे चाललेली आहे. परंतु आजच्या काळामध्ये काय झालं की सकाळी उठल्यानंतर व्यक्ती पहिला मोबाईल बघतोय, कोणाचे मेसेज आलेले आहेत, त्या मेसेजला रिप्लाय करतोय. म्हणजे आपल्या विचारांची जी पातळी आहे त्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपण स्वतःकडे बघत नाही, पहिले त्या मोबाईलकडे बघतो. तर याचं एक छोटंसं एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं तर एक व्यक्ती असतो बगीच्यामध्ये, संध्याकाळची वेळ असते आणि तो बगीच्यामध्ये फिरत असतो. फिरता फिरता संध्याकाळची वेळ असते. जसं तुम्हाला सांगितलं की सकाळी कसे विचार असतात आणि संध्याकाळी ते विचार कसे होतात. तर त्याचं लक्ष एका गुलाबाच्या फुलाकडे जातं. गुलाबाच्या फुलाकडे लक्ष गेल्यानंतर तो विचार करतो, गुलाबाच्या भोवती जर काटे नसते तर हे गुलाब किती सुंदर असतं. नंतर पुढं चालतो. चालता चालता त्याला कमळाचं फूल दिसतं. कमळाचं फूल दिसल्यानंतर तो मनामध्ये विचार करतो की हे कमळाचं फूल जर हे किचड जे म्हणतो आपण, गंदगी जे खाली असते, या किचडमध्ये जर कमळाचं फूल नसतं तर कमळ किती छान दिसलं असतं. तसाच विचार करत करत बगीच्यामध्ये फिरत असतो. एका ठिकाणी जाऊन बसतो. बसल्यानंतर पौर्णिमेचा दिवस असतो. चंद्र एकदम आकाशामध्ये लख्ख प्रकाश देतोय. चंद्राकडे बघून तो विचार करतोय की हे चंद्र, तुझ्यामध्ये जर दाग नसता तर तू किती छान दिसला असता, पण तू एवढा प्रकाशित असूनही तुझ्यामध्ये दाग आहे. मग नंतर विचार करतो आणि विचार करता करता त्याच्या स्वतःच्या अंतर्मनामधून एक आवाज निर्माण होतो आणि तो आवाज हे गुंजतो की हे मनुष्य, तुझ्यामध्ये जर दुसऱ्यांमधले दोष बघण्याची जर दृष्टिकोन नसेल तर तू खूप काही सुंदर बनू शकतो. पण तुझ्यामध्ये व्यक्तीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह, प्रकृतीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह असल्यामुळं तू तुझ्या जीवनाचा जो शिल्पकार बनायला पाहिजे, शिल्पकार न बनता आज तुझं जीवन हताश आणि एकाकी झालेलं आहे. म्हणजे व्यक्तीचे जे आपण सकारात्मक चिंतन करण्याची जी कला आहे ती कुठंतरी त्याची पातळी कमी झालेली आहे आणि एक नकारात्मकताची वृत्ती वाढल्यामुळं आज लोक ईश्वरामध्येही दोष काढायला लागले. कुठं जरी गेले तरी त्यांना कुठं ना कुठं काहीतरी कमी कमजोरी दिसून येणार. कारण बाहेर दुनियाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा लोकांचा खूप वाढलेला आहे. म्हणून आपली विचाराची जर पातळी आपल्याला सदैव जर कायम ठेवायची असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये, जसं म्हटलं जातं की चावीचा जो गुच्छा असतो, आपल्याकडे ज्या किल्ल्या असतात त्या चावीचा शेवटची जी चावी आहे त्या चावीनं पण ताला खुलू शकतो.
कधी कधी जीवनामध्ये अशा परिस्थिती येतात की व्यक्ती परेशान होऊन जातो, त्याला काही दिसत नाही. परंतु एक सदैव एक लक्ष ठेवायला पाहिजे की ह्या गुच्छामधली शेवटची चावी दरवाजा खोलू शकते. म्हणून ही जी आपल्या जीवनामध्ये एक उम्मीद किंवा सकारात्मक चिंतनची जी पातळी आहे, ह्या पातळीला आपण सदैव उंच ठेवलं पाहिजे, तर आपल्याला जीवनामध्ये खूप काही प्राप्ती होऊ शकते. बालासाहेब, खूपच सुंदर उदाहरण तुम्ही दिला. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये दुसऱ्यांमध्ये दोष बघणं हा एक कमी आहे. ते कमी त्यांनी कमी केलं किंवा त्याचा संकल्प घेतला की दुसऱ्यांमध्ये मी सद्गुण बघणार किंवा चांगले गुण बघणार, असे त्यांनी संकल्प केलं तर निश्चित मनुष्य जे आहे त्याच्या जीवनामध्ये एक मोठा परिवर्तन अनुभव करू शकतो. तर एक असा प्रश्न अजून एक आहे की सकारात्मक चिंतन जे आपण म्हणतो आहे, सकारात्मक विषयावरती आपण बोलतो आहे, तर सकारात्मक चिंतनसाठी आपल्याकडे कोणतं दृष्टिकोन असायला पाहिजे, जे महत्त्व आहे काय आहे ते? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. की म्हटलं जातं की हर दिन जिंदगी के अंदर नई समस्या खड़ी है, लेकिन जीत वो जाते हैं जिनकी सोच बड़ी है. तर आपण जीवनामध्ये आपला जो दृष्टिकोन आहे हा जर सकारात्मक ठेवला तर एक प्रॅक्टिकल तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊ शकतो. खूप छान एक्झाम्पल आहे आणि ते व्यवहारामध्ये बऱ्याच युवकांना त्याची मदत पण होईल. की ज्या वेळेला आपण आपल्या फील्डमध्ये त्यावेळेला आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते, त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आपली जी परीक्षा होते, तर त्या परीक्षामध्ये आपला जर दृष्टिकोन हा सकारात्मकता असला तर त्याचे किती फायदे आहे आणि आपल्याला किती मोठी प्राप्ती होऊ शकते. एक एक्झाम्पल आहे की एका कंपनीमध्ये चप्पल बनवण्याची कंपनी असते आणि त्या कंपनीची ॲड येते की एक मॅनेजर पदासाठी एक नियुक्ती करायची आहे. तर ज्या वेळेला त्याची एक्झाम वगैरे होते, ओरल एक्झाम, एक्स्टर्नल एक्झाम होते, तर त्यामध्ये काय होतं की दोन युवक असे की त्यांना एकसारखे मार्क्स मिळतात. अच्छा. एकसारखे मार्क्स मिळाल्यानंतर कंपनीचे जे मालक आहे त्यांच्यापुढं प्रश्न निर्माण होतो की आपल्याला एकाच व्यक्तीची नियुक्ती करायची आहे, परंतु इथं 2 पर्सन आहे. मग नेमकं आता करायचं कसं, यांची परीक्षा कशी बघायची? कारण मॅनेजर एकच पाहिजे आणि तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहे. तर काय करतात कंपनीचे मालक, त्यांना दोघांना फाईल देतात. अच्छा. आणि त्यांना स्टडी करायला लावतात की आपल्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये एक अशी खुली जागा जिथं जंगल आहे अशा ठिकाणी चप्पलची कंपनी खोलायची आहे आणि असा तुम्ही प्लॅनिंग करा की आपली कंपनी प्रॉफिटमध्ये चालली पाहिजे. दोघंही ते आपली फाईल घेऊन वर्क करण्यासाठी, सर्वे करण्यासाठी जातात. प्रत्येकाला आपले आपले विचार, प्रत्येकानं स्वतः आपले विचार त्याच्यात नमूद करायचे असतात. वेगवेगळ्या वेळेमध्ये त्यांना दिलेलं राहतं. पहिल्यांदा एका जो युवक आहे त्याला पाठवलं जातं, नंतर दुसऱ्याचा टाईम वेगळा असतो, दोघांचा टाईम वेगवेगळा केलेला असतो. काय होतं की पहिला जो युवक आहे तो गेल्यानंतर बघतो की दक्षिण आफ्रिकामध्ये जे लोक आहे, सारी जंगली लोक आहे, त्यांना चप्पल काय आहे हे माहीतच नाही आणि ते चप्पल घालत नाही. ते एकदम उघड्या पायाने चालतात, पाऊस असू ऊन असू, त्यांना काही त्याचं म्हणजे नॉलेज नाही आहे. मग हा ज्या वेळेला पहिला युवक जातो, सर्व काही सर्वे करतो, त्यावेळेला खाली फाईल कंप्लीट झाल्यानंतर एक जो शेरा म्हणतो आपण देतो, तो शेरा हा लिहितो की मालक, आपण जर इथं कंपनी उघडली तर कंपनीला लॉस होईल, कारण इथं लोक चप्पलच घालत नाही. ती फाईल आल्यानंतर दुसऱ्या युवकाला पाठवलं जातं. ज्या वेळेला तो युवक जातो तो ऑब्झर्वेशन करतो. ऑब्झर्वेशन केल्यानंतर परिस्थिती तीच आहे, पण तो बघतो की हे लोक अशिक्षित आहेत, यांना चप्पल नसल्यामुळं इतक्या जखमा होतात, इतक्या इजा होतात, ह्या लोकांना हे नॉलेज नाही. जर चप्पल यांना घालणं आपण शिकवलं तर निश्चित त्याचे फायदे इतके होतील की हे लोक चप्पलची डिमांड करतील आणि आपली जी कंपनी आहे ही प्रॉफिटमध्ये चालेल. मग ज्या वेळेला तो दुसरा युवक येतो
आणि आपला जो खाली जो चेहरा असतो, बाई तुम्ही आउटपुट काय काढले याच्यामधून, तर त्यावेळेला दुसरा जो आहे तो हाच आउटपुट काढतो की मालक इथं जर आपण कंपनी जर खोलली तर आसपास कंपनी नाही आहे आणि चप्पलचं निर्माण इथं होत नाही, लोकांना त्याचं नॉलेज नाही आहे. पहिलं आपण त्यांच्यावर थोडंसं वर्क करू, त्यांना हे नॉलेज देऊ की चप्पल घालण्याचे फायदे किती आहे, तर निश्चित आपली डिमांड वाढेल आणि कंपनी फायद्यामध्ये येईल. तर आता 2 युवक ज्या वेळेला फाईल मालक बघतो त्यावेळेला दुसरा जो युवक आहे त्याला सिलेक्ट केलं जातं आणि पूर्ण जिम्मेवारी, कंपनीची जिम्मेवारी, मॅनेजरचं जे पद आहे त्याला सोपवलं जातं. तुमच्या लक्षात आलं असेल की असं का झालं, परिस्थिती एकच होती, परंतु त्या परिस्थितीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे दोघांचा वेगवेगळा होता. पहिल्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह होता की चालणार नाही, कारण इथल्या लोकांना चप्पल घालणंच माहीत नाही, तर कंपनी काय चालणार. तेच दुसऱ्यानं हा विचार केला की यांना माहीत नाही, परंतु यांना जर आपण शिकवलं, थोडं वर्कआउट केलं, याचं महत्त्व जर पटवून दिलं तर निश्चित आपली जी कंपनी आहे ती फायद्यामध्ये चालणार. म्हणजे हे एक आपल्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन जर आपण जर ठेवला तर कशी आपण एक प्रकाशची किरण शोधू शकतो आणि त्या प्रकाशाची जी किरण आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये किती प्रकाशित करू शकते, ही एक खूप छान एक्झाम्पल आहे. नक्कीच फारच सुंदर एक्झाम्पल दिला बालासाहेब तुम्ही. आणि आशा व्यक्त करतो आपल्या श्रोता मित्रांना ही सकारात्मक दृष्टिकोनाने कसा आपल्या जीवनामध्ये फायदा होतो, किंवा दृष्टिकोन म्हणजे एक विचार करण्याची जी पद्धत आहे, सकारात्मक ठेवलं तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच स्वतःला आणि दुसऱ्यालाही फायदा होतो त्याच्याने. तर बालासाहेब, एक अजून प्रश्न माझ्या मनात आहे की आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या सिच्युएशनमध्ये, आजच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजू बरेच नेगेटिव्ह सिच्युएशन आहे, परिस्थिती वेगवेगळ्या आहे. अशा सिच्युएशनमध्ये कसं आपण आपल्याला सकारात्मक ठेवू शकतो किंवा सकारात्मक विचार आणू शकतो? तर खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. लोकांच्या मनामध्ये तर निगेटिव्ह विचार आहेच, परंतु जसं आपण म्हणतो की जर अंधार जर मिटवायचा आहे तर अंधार मिटवण्यासाठी आपण काय करतो, लाईट चालू करतो, स्विच बोर्ड ऑन करतो आणि लाईट चालू करतो. मग अशा निगेटिव्ह वातावरणामध्ये आपण जर एक शिकण्याची प्रक्रिया, जास्त विचार करण्यापेक्षा जर क्विक डिसिजन जर आपण घेण्याचं जर शिकलं जीवनामध्ये, आणि हा जो वारंवारचा जो आपला अभ्यास आहे हा आपल्याला एक सकारात्मक चिंतन करू शकतो. दुसरी गोष्ट, आपण प्रकृतीकडून पण खूप काही शिकू शकतो. प्रकृतीकडे जर आपण बघितलं, जर नजर टाकली, तर एक वृक्षाचं जर उदाहरण आपण घेतलं तर वृक्ष आपल्याला काय देत नाही विचार करा. दिवसभर ऊन सोसून तो आपल्याला सावली देतोय, फळ देतोय, फूल देतोय, त्याचं लाकूड पण आपल्याला कामी येतं, सर्व काही गोष्टी तो एक देण्यासाठी यूज करतो. आजकाल काय झालं की लोकांचा जो दृष्टिकोन आहे हा घेण्याचा झाला आहे आणि त्याच्यामुळे व्यक्ती त्रस्त झालेला आहे. प्रकृती पण देत राहते. जर 5 तत्व जर आज बघितले आपण तर ते पण देत राहतात. इनिवन मी एक एक्झाम्पल तुम्हाला अजून देऊ शकतो. जसं तुम्ही हा प्रश्न विचारला की आजूबाजूची जी परिस्थिती आहे, व्यक्ती आहे, यांच्याकडून आपण सकारात्मक काय घेऊ शकतो. तर जसं आपण एक्झाम्पल जर बघितलं, ज्या घरामध्ये आपण असतो, घराचं छत बघा, छत कुठं असतं, वरती असतं. तर घराचं छत वरती असतं याचा अर्थ आहे की घराचं छत आपल्याला हे शिकवतं की आपले विचार नेहमी उंच ठेवा. जसं छत उंच आहे, आपले मनातले विचार पण तुम्ही तसेच उंच ठेवा. समजा आपण इथं बसलेलो आहे, आजकाल जवळजवळ बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मेजॉरिटी AC असतो. आपण AC ऑन करतो का? गरमी किंवा जी उष्णता आहे ती कोणालाही नको वाटते, थंडक चांगली वाटते, एक मनाला दिलासा आणि उल्हास देते. मग AC कडून आपण ज्यावेळेला ऑन करतो त्यावेळेला आपण हा संकल्प उत्पन्न करू शकतो की आपल्या दिमागला, आपले जे मस्तिष्क आहे याला सदैव कूल ठेवणं, थंड ठेवणं. बघा, व्यक्तींकडून तर आपण शिकू शकतो, परंतु प्रकृती आणि वस्तूंकडूनही आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन जर जीवनामध्ये आपल्याला वापरायला आपण जर शिकलो किंवा तो दृष्टिकोन बनला तर आपल्याला ह्या वस्तू पण शिकवतात.
किंवा आपण बघतो घरामध्ये घडी असते, घड्याळ असतं. घड्याळकडे बघून आपण एक शिकू शकतो. घड्याळ आपल्याला शिकवतं की जीवनामध्ये वेळेबरोबर चालण्याचं शिक, कारण वेळ गेल्यानंतर पुन्हा येणार नाही. घरामध्ये कॅलेंडर प्रत्येकाचे असतं. कॅलेंडरकडून आपण एक शिकू शकतो की आज जर समजा ह्या वेळेला काही माझ्यावर परिस्थिती आहे तर ही वेळ पण निघून जाईल, ही वेळ काही सदैव राहणार नाही. म्हणून आपण उगाचच झालेल्या गोष्टीबद्दल पश्चाताप करीत बसायचं आणि आपल्याला वेळ नष्ट करण्यापेक्षा ही वेळ पण निघून जाईल, हा दिवस पण टळून जाईल, हे आपल्याला कॅलेंडर शिकवतं. म्हणून ज्या वेळेला आपण घराचा दरवाजा उघडतो किंवा कोणी व्यक्ती पाहुणे आल्यानंतर बेल वाजल्यानंतर दरवाजा उघडतो, दरवाजा आपल्याला हा शिकवतो की कोणी आल्यानंतर एक चेहऱ्यावर प्रसन्नता हवी, म्हणजे खुशीमध्ये घ्या. दरवाजा उघडल्यानंतर खुशी इंटर घ्या. आणि ज्यावेळेला विंडोज आपण खोलतो त्यावेळेला गम बाहेर, म्हणजे जी उदासी आहे तिला बाहेर करा. माझं म्हणण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल की जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी आहे आपल्या अवतीभोवती, या प्रत्येक गोष्टी करून आपण शिकू शकतो. प्रकृतीतलं प्रत्येक जे तत्व आहे ते पण आपल्याला शिकवतं, व्यक्ती पण आपल्याला शिकवतो, वस्तू पण आपल्याला शिकवतात. तुम्ही सोफ्यावर बसता, गेल्यानंतर सोफा तसा निर्जीव आहे, परंतु तुम्ही कम्फर्टेबल महसूस करता का? कारण तुमची जी फिलिंग आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन सकारात्मक आहे. म्हणजे तुम्हाला त्यावेळेला आराम वाटतो की खुर्ची खूप छान आहे, सोफा खूप छान आहे. वास्तविक खुर्ची तुम्हाला म्हटली का मी खूप छान आहे? तुम्ही म्हटले तुमच्या फिलिंग्स की आराम वाटतो खुर्चीवर किंवा सोफ्यावर आराम वाटतो. म्हणजे एक आपली सकारात्मक चिंतनची जी सवयी आहे ही एका दिवसात नाही होत, 2 दिवसात नाही होत. ही जर आपण वाढत गेलो, कंटिन्यू जर ही वाढत गेलो, दररोज जर वाढत गेलो, तर एक दिवस असा अभ्यास बनून जातो की कशी जरी विपरीत परिस्थिती तुमच्या समोर आली तरी त्यावेळेला तुम्ही त्याच्यातून सहज मार्ग काढू शकता. तर हे एक आपण याच्यामधून शिकू शकतो. हो, फार सुंदर उदाहरण देऊन तुम्ही स्पष्ट केलं की आपले आजूबाजूचं जे वातावरण असेल, नेगेटिव्ह असेल, कसंही असेल, पण आपण त्याच्याकडून सकारात्मक विचार घेऊ शकतो. इवन आपण फार सुंदर एक्झाम्पल दिलं की घराचा छत उंच असतो तर आपल्याला उच्च विचार करायचे, हे तुम्ही उदाहरण त्याच्याकडून शिकायला सांगितलं. तर फारच एक्झाम्पल्स छोटे छोटे दिलं, परंतु आपल्या जीवनामध्ये फारच कामाचा विचार आहेत त्या. आणि आपण रोज ज्या गोष्टी आपण यूज करतो, सोफा म्हणा, काही म्हणा, दरवाजाही आपण उघडतो तर त्याच्यामध्ये आपल्याला संकल्प करता येईल, थॉट क्रिएट करता येईल की पॉझिटिव्ह कसं करता येईल. दरवाजा उघडल्यानंतर नेगेटिव्ह व्हायब्रेशन बाहेर फेकायचं आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्या आतमध्ये येतात, असा विचार केला तरी तुमच्या मनात एक सुंदर आनंद निर्माण होतो. किंवा खिडकी उघडल्यानंतर निगेटिव्हिटी बाहेर. नक्कीच, फारच सुंदर एक्झाम्पल आपण दिलं. आणि पुढे बघूया, एक अजून प्रश्न माझ्या मनात येतो की नकारात्मकमध्ये सकारात्मकतेचा दृष्टिकोन कसा ठेवता येईल? जसं तुम्हाला पहिल्यांदा पण याच्यावर आपण थोडा प्रकाश टाकला, परंतु शेवटचा प्रश्न याच्यावर अजून प्रकाश टाकू शकतो की ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये काही अशा घटना येतात, एखादा व्यक्ती एक्झाममध्ये फेल होतो आहे, ज्यावेळेला रिझल्ट आउट होतो. समजा एखादा स्टुडंट 12वीमध्ये या ग्रॅज्युएशनमध्ये फेल झाला, तर त्याच्यामध्ये एक मनामध्ये सुसाईड करण्याची इच्छा उत्पन्न होती. तर एक वेळची घटना की एक स्टुडंट MSc फेल झाला. फेल झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये सुसाईड करण्याचा संकल्प आला आणि तो सुसाईड करण्यासाठी निघाला. तेवढ्यात एका व्यक्तीची त्याच्यावर नजर गेली, दृष्टी पडल्यानंतर तो व्यक्ती जवळ गेला आणि त्याला विचारलं की तू काय करतोय? तर तो म्हणतो की जगण्यामध्ये काही आता अर्थ नाही, मी MSc फेल झालो, कोणाला आता तोंड वगैरे दाखवू शकत नाही, मी इतका मधून तुटलेलो आहे. तर त्यावेळेला तो व्यक्ती त्याला विचार करतो की आत्महत्या केल्यानंतर तुझा पुन्हा जन्म होणार आहे, असं नाही की तू संपणार आहे, पुन्हा तुला जन्म घ्यावाच लागणार आहे. मग पुन्हा जन्म घेतल्यानंतर पुन्हा तुला पहिलीपासून शिकावं लागेल, LKG मधून तुला पुन्हा शिकावं लागेल. मग जर त्याच्या दिमागामध्ये प्रकाश पडला की MScची परीक्षा मी पुन्हा देऊ शकतो, परंतु जर आत्महत्या केली, आत्महत्या केल्यानंतर मी या दुनियामधून जाणार, पुन्हा मला जन्म कुठेतरी घ्यावा लागणार, पुन्हा पहिलीपासून दुसरीपासून मला सुरुवात करावी. त्यापेक्षा हा जर विचार टाळला
त्या व्यक्तीनं दिलेलं सजेशन, वेळेवर दिलेलं सजेशन असं की त्या व्यक्तीचा जीव, त्या स्टुडंटचा जीव वाचला की त्यानं आत्महत्याचा विचार टाळला. किंवा एक तुम्हाला सश्याचं उदाहरण मी लास्टला देतो एक छोटंसं. की एक व्यक्ती असतो, तो एक ससा पाळतो. अच्छा. आणि होतं काय की ते ससा त्या मालकाचा खूप लाडका असतो. घरामध्ये तो जो घर मालक आहे ते गाजर घेऊन येतो आणि ते जे ससा आहे रोज सकाळी सकाळी येणार आणि मालकाला म्हणणार की गाजर आहे का. आता होतं काय की रोज रोज आल्यानंतर त्या मालकाला त्याचा राग येतो आणि एक दिवस काय करतं की तो मालक त्या सशाचे दात पाडून टाकतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे हा गाजर खाण्यासाठी मागतो, मग याचे जर दात पाडले तर हे गाजर मागणार नाही. हे त्या मालकाचा त्याच्या मागचा उद्देश. आता दात पाडल्यानंतर मालकाला वाटलं आता हे काही ससा पुन्हा गाजर मागायला येणार नाही. होतं काय की दुसऱ्या दिवशी पुन्हा ससा येतो आणि ससा मालकाला म्हणतो की मालक गाजरचा हलवा आहे का. आता तुम्हाला ही एक म्हणजे छोटंसं एक्झाम्पल दिलं की त्या सस्याचा दृष्टिकोन बघा की मालकानं जरी माझे गाजर मागतोय, याला खायला दात आहे म्हणून हा मागतोय, याची आपण दात पाडले तरी हा मागणार नाही गाजर. पण तो सस्याचा दृष्टिकोन बघा, दुसऱ्या दिवशी गाजरचा हलवा खाण्यासाठी काही दाताची गरज नाही, तो हलवा असा खाऊ शकतो बिना दाताचे. तर त्यावेळेला त्या मालकाला उत्सुकता निर्माण होते की एक प्राणी आहे आणि याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे आणि आपण तर एक विचारवंत मनुष्य आहात. तर मनुष्यानं ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जर आपण जीवनामध्ये जर शिकल्या आणि ह्याला जर आत्मसात केल्या तर निश्चित ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, जसं कपड्यावर धूळ बसते तसं जर आपण ह्या झाडल्या, जसं आपण बघतो कुठून जर आलो प्रवासामधून तर आपण कपड्यावरली धूळ झाडून टाकतो, त्याप्रमाणे ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी येतात, चाहे त्या माणसांकडून असो किंवा वातावरणाकडून कुठून ना कुठून जे येतात आणि त्याच्यामुळे आपले जे विचार आहे एकदम दूषित होतात, त्या दूषित विचारांना जर आपण झाडलं, झटकून टाकलं तर निश्चित आपल्यामध्ये एनर्जी राहणार, सकारात्मक चिंतन राहणार आणि आपण आपल्याच विचारामध्ये आणि चांगल्या नवनवीन जे थॉट्स आहेत त्या थॉट्समध्ये आपण चिंतन करणार आणि काहीतरी जीवनामध्ये एक नवीन करून दाखवणार की जे कुठंतरी आपण थांबलेलो आहे. पण हे जे सकारात्मक विचार आहे हे आपल्याला जीवनात नेहमीच पुढे घेऊन जातात आणि आपल्या ध्येयाला प्राप्त करून देतात, हे मात्र निश्चित आहे. नक्कीच फारच सुंदर एक्झाम्पल आपण दिला. ससाचा आनंद वाटला आणि ऐकून असं वाटतं की कुठेतरी आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक चिंतनचा विचार करायला पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच आपण आपल्या जीवनाचा ध्येय पुढे न्यायचे आहे. जेवढं आपण सकारात्मक चिंतन करणार तेवढं आपल्या जीवनामध्ये सफलताही मिळतो आणि आपण आनंदी जीवन व्यतीत करू शकतो. फारच सुंदर एक्झाम्पल देऊन तुम्ही सकारात्मक चिंतनबद्दल आपल्याला माहिती दिलं, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद बालासाहेब. धन्यवाद, थँक्यू. चला मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये मला वाटतं तुम्हाला बरेच काय सकारात्मक चिंतन कसं करता येईल याच्यावरती तुम्हाला भरपूर काही माहिती मिळाला असेल आणि त्या माहितीला तुम्ही आपल्या जीवनामध्ये आणा आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा अशी इच्छा व्यक्त करून आजच्या एपिसोडमध्ये एवढंच.